नमस्कार शेतकरी मित्र, एक अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे आणि शेतकऱ्यांसाठी आणि विशेषतः कापूस उत्पादकांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट घेऊन आपल्यासमोर आलेला आहे। शेतकऱ्यांनो, कापूस उत्पादनासाठी हे वाहन खरेदी करा। एकरी देतात 18 ते 20 क्विंटल उत्पादन। हो, तर हे अतिशय खरी इन्फॉर्मेशन आहे। आपण पाहूया डिटेल्समध्ये पुढे जाऊन। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा चला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा। कापूस पिकाला वेळीच बियाणे मिळाल्यास योग्य जातीची निवड करणे सोपे जाते। कापसाच्या वाणीची निवड करताना शेतकऱ्यांनी त्या जातीच्या उत्पादक क्षमतेवर विशेष लक्ष द्यावे, कारण चांगल्या जातीमुळेच मोठे उत्पादन मिळू शकते। या खरीप हंगामात कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 3 चांगल्या जाती निवडण्याची संधी आता उपलब्ध आहे। त्यामध्ये प्रवर्धन सीड्स कंपनीची रेवंत ही अतिशय चांगली जात म्हणून मानली जाते। रेवंत ही कापसाची जात गेल्या वर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झालेली आहे। महाराष्ट्रातील हवामान या कापसाच्या जातीच्या लागवडीसाठी योग्य असून अनेक शेतकऱ्यांनी या जातीपासून 15 ते 20 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन हे घेतले आहे। त्यामुळे या जातीवर विसंबून राहणे शेतकऱ्यांना कधीही परवडायचे आहे। तुळशी सीड्स कंपनीची कबड्डी एक तुळशी सीड कंपनीची कापसाची वाण आहे। ही जात राज्यातील मुख्य कापूस उत्पादक प्रदेश विदर्भ आणि मराठवाडा येथे मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते। बहुसंख्य शेतकऱ्यांनी या जातीची कधी ना कधी लागवड केलेली असावी। कमी किंवा जास्त पाण्यात देखील चांगले उत्पादन मिळत असल्याचे शेतकरी या जातीकडे आकृष्ट हे होत असतात। आणि तिसरी आहे अजित सीड्स कंपनीची अजित 155। अजित सीड्स कंपनीचे अजित 155 या कापसाच्या जातीची लागवड राज्यातील बहुतांश भागात केली जाते। खानदेश प्रदेशातही या जातीची लागवड होते। विदर्भ व मराठवाडा येथेही अजित 155चा वावर मोठ्या प्रमाणात केला जातो। या जातीपासूनच शेतकऱ्यांना जोमदार उत्पादन मिळत असल्याचे देखील आढळून आलेले आहे। तर परंपरागत कापूस जाती आणि नवनवीन संकरित जातींपैकी शेतकऱ्यांची निवड काही ठराविक जातींवरती अधिक प्रमाणात केंद्रित झालेली आहे, कारण या जाती चांगले उत्पादन देत असल्याने शेतकरी त्यांच्याकडेच आकर्षित होतात। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःच्या शेतजमिनीची परिस्थिती आणि हवामानाचा विचार करून योग्य जातीची निवड करून गरजेचे आहे। यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणे देखील शक्य आहे आणि शेतकऱ्यांना याच्यामुळे नफा देखील वाढेल। अशीच माहिती आपल्यापर्यंत सर्वात अगोदर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। धन्यवाद।